हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आपल्या चॅनलवर BSc नर्सिंग ॲडमिशन विषयी नवीन व्हिडिओ बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओचा आपला आजचा टॉपिक आहे फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, किंवा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स ॲडमिशनच्या वेळी गरजेचे पडणार आहेत, तर ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर विदाऊट टाइम वेस्टिंग आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर त्यापूर्वी मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ह्या नोटिफिकेशन्स जातील, त्यासाठी ही लिंक पण तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना ॲडमिशन्स घ्यायचे किंवा अशा विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत चॅनलची लिंक पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण ॲडमिशन विषयी ज्या नवीन नवीन अपडेट्स येत आहे तर त्याबद्दल त्यांना पण थोडीशी माहिती मिळेल. तर आता आपण बघतोय की फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. तर यापूर्वी आपण एक टॉपिक बघू, जो आहे की डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत. ऑलरेडी मी एक व्हिडिओ याच्यावर अपलोड केला आहे की कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी गरजेचे आहेत. तर परत आपण त्याच्यावर एक नजर टाकू आणि ते डॉक्युमेंट्स कुठले आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. तर अपलोडिंग डॉक्युमेंट्स विल बी अंडर फॉलोइंग हेड्स. तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत मी फक्त वाचतोय, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. तुम्ही डाउनलोड केलेला ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड, त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असू शकतं, त्यानंतर तुमचा नर्सिंगच्या CETचा रिझल्ट लागेल, त्यानंतर नॅशनॅलिटी लागेल, त्यानंतर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर एज सर्टिफिकेट म्हणजे तुमचा वयाचा दाखला, त्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल. तर हे जे आहेत तर इतके सगळे हे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, ते सर्वांना लागणार आहे. त्यानंतर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काय काय स्पेशल आहे, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमी लेअर लागेल. त्यानंतर जे मुलं EWS आहेत तर त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर आता कास्टमध्ये स्पेशल डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, तर ते आहेत कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर. तर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर आणि कास्ट सर्टिफिकेट हे 3 का इम्पॉर्टंट आहेत कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की विदाऊट हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप भेटणार नाही. कारण की जसं आपण बघतोय की जर एखाद्या कॉलेजला 1,00,000 रुपये फी जर असेल, तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ती फी किती असते, 50% असते, म्हणजे 50,000 फी असेल. पण जर त्या ओबीसीच्या विद्यार्थ्याकडं इन केस जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल किंवा नॉन क्रिमी लेअर जर नसेल, तर अशा वेळेस काय होईल, त्या विद्यार्थ्याचा ॲडमिशन हे ओपनमधून ग्राह्य धरलं जातं आणि त्या विद्यार्थ्याला संपूर्ण फी भरली जाते किंवा भरावी लागते. कळलं? तर कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी आहेत त्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे. त्यानंतर जे रिझर्वेशन मध्ये येतात मुलं, तर त्यांच्यासाठी कुठले कुठले आहेत, तर जे डिफेन्स कॅटेगरी मधून येतात तर डिफेन्स कॅटेगरी क्लेमचं सर्टिफिकेट पाहिजे असतं. त्यानंतर PWD सर्टिफिकेट आणि ऑर्फन यांच्यासाठी एक स्पेशल रिझर्वेशनच्या ॲडमिशनच्या सीट्स पण आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवले पाहिजे. त्यानंतर मायनॉरिटी आणि रिलिजियस स्टेटस, तर यांच्यामध्ये पण काही डॉक्युमेंट्स असतील त्या विद्यार्थ्यांकडे तर त्यांनी ते सबमिट करायचे आहेत. तर मला वाटतंय तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले पाहिजे हे कळलेलं असेल. त्यानंतर आता आपण बाकीचं बघू की आपण जो आजचा मेन व्हिडिओ आहे, तर तो मेन व्हिडिओ आपला कशावर आहे की फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय असतं. द कॅन्डिडेट विल हॅव टू रिपोर्ट द अलॉटेड कॉलेज विथ हर ऑर हिज ओरिजिनल डॉक्युमेंट्स. म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे आणि कॅपराऊंड मधून तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की तुमचे हे सर्व डॉक्युमेंट उचलायचे आणि डायरेक्ट तुम्हाला जे कॉलेज भेटलंय तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सोबत आणि DD सोबत जायचं आहे. आता DD काय असतो, चेक काय असतो किंवा त्याची प्रोसेस काय असते, तर याच्यावरही आपण एक वेल डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुमचे DD आणि चेक कॅन्डिडेट शुड रिपोर्ट पर्सनली. म्हणजे जो ऍक्च्युअल विद्यार्थी आहे तर त्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचं आहे, पालकांसोबत त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. असं नाही करायचं की तुमचा नंबर लागलाय आणि तुम्ही फक्त तुमच्या पालकांना पाठवून दिलं, असं बिलकुल करायचं नाही. आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय तर त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काय, स्वतः विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जायचंय आपल्या पालकांसोबत, आणि त्याच्या पुढे प्रोसेस काय आहे तर ते आता आपण बघू. त्यानंतर काय करायचंय, द कॅन्डिडेट शुड रिपोर्ट पर्सनली, प्रॉक्झी नॉट अलाउड. म्हणजे तुम्ही तुमच्या जागी दुसरा कोणी पाठवू नाही शकत. टू द पर्स्पेक्टिव्ह
टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटले अलॉट झाले त्या कॉलेजला जायचंय फॉर द फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस अँड ऍडमिशन, म्हणजे काही ऍडमिशनसाठी किंवा फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी तुम्हाला जायचंय. तर मित्रांनो, आपले जे डॉक्युमेंट्स असतात तर तुम्ही आता काय करायचंय, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला गोळा करून ठेवायचे आहेत. त्यानंतर जी वरती मी सिरीज सांगितली तर त्या सिरीज प्रमाणे लावून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस गोंधळ होणार नाही, वर खाली डॉक्युमेंट्स उचकत बसावं लागणार नाही. त्यानंतर अजून एक मित्रांनो, सर्व डॉक्युमेंटच्या 2-2, 3-3 झेरॉक्स तुमच्याकडे काढून ठेवा. कारण की पुढे तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं असतं किंवा तुमच्या प्रायव्हेट कामांसाठी तुम्हाला कधी पण डॉक्युमेंट्स लागू शकतात. तर त्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजकडे, युनिव्हर्सिटीकडे 4 वर्षासाठी सबमिट असतात आपल्या कॉलेजमध्ये. तर अशा वेळेस काय होतं, आपल्याला डॉक्युमेंटची गरज भासते आणि आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तुमच्या सर्व डॉक्युमेंटच्या कलर झेरॉक्स आणि ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असल्या पाहिजे किंवा ऑलरेडी काढून ठेवायचे आहे. त्यानंतर त्याची एक PDF करून तुमच्या फोनमध्ये सेव्ह असू द्या, जेणेकरून जरी त्या तुम्ही काढलेल्या झेरॉक्स जर संपल्या तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या PDF मधून परत नवीन प्रिंट काढू शकता. मित्रांनो, ही चूक आम्ही सर्वांनी आमच्या ऍडमिशनच्या वेळेस केली होती. आम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट्स देऊन टाकले आणि ज्यावेळेस आम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता तर त्यावेळेस आमच्याकडे डॉक्युमेंट्सच नव्हते. मग अशा वेळेस आम्हाला कॉलेजला रिक्वेस्ट करून सर्व परत डॉक्युमेंट्स आम्हाला PDF फॉर्ममधून कॉलेजकडून घ्यावे लागले आणि त्याच्यामध्ये पण 2-3 दिवस गेले. त्यावेळेस तर कोरोना होता, तर त्यावेळेस आमचं कॉलेज ऑनलाईन होतं आणि त्यावेळेस खूप अडचणी फॉर्म भरण्यासाठी आलेल्या होत्या. आता तसं काही नाहीये, ऑनलाईन कॉलेज कुठलंच नाहीये. सगळं प्रोसेस ऑफलाईनच होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तरी पण तुम्ही काय करायचंय, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्याचे तुम्ही एक्स्ट्रा PDF करून ठेवा आणि एक्स्ट्रा झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण व्हिडिओकडे वळूया. तर त्याच्यामध्ये आहेत आता इम्पॉर्टंट नोट्स, म्हणजे तुमच्याकडे जर ॲट अ टाइम जर काही डॉक्युमेंट जर नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला किती व्हॅलिडेशन आहे, तुम्हाला किती मुदत आहे, तर त्याबद्दल आता इथं खाली नोट्समध्ये दिलेलं आहे. तर कॅटेगरी कॅन्डिडेट हु डू नॉट हॅव कास्ट व्हॅलिडिटी. आता कॅटेगरी कॅन्डिडेटमध्ये कोण येणार, ओबीसी येणार, त्यानंतर ST SC हे जे सगळे कास्टवाले विद्यार्थी आहेत, तर या कास्टवाल्या विद्यार्थ्यांकडे काय असतं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं. तर तुम्हाला हे ऍडमिशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, कॅटेगरी कॅन्डिडेट विल डू नॉट हॅव कास्ट सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस विल बी कन्सिडर ॲज ओपन मेरिट कॅन्डिडेट. म्हणजे काय, जर तुम्ही कास्टमधून आहात आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला काय कन्सिडर केलं जाईल, तर तुमचं ऍडमिशन हे ओपन मधून कन्सिडर केलं जाईल. आणि जर तुमचं ऍडमिशन ओपन मधूनच जर असेल आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी जर नसेलच तर कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमची स्कॉलरशिप येऊ शकणार नाही. खूप प्रॉब्लेम्स होतील आणि अशा वेळेस तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरावी लागेल. म्हणून मित्रांनो, आता सांगतोय, तुम्ही तुमचं कास्ट व्हॅलिडिटी खूप जपून ठेवा आणि तुमच्याकडे ते अवेलेबल असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं काय आहे, ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र GR नंबर मिस्क 2024/CR 75/ रिझर्वेशन 5 डेटेड 22 सेकंड किंवा 22 जुलै 2024. Candidates belonging to the SCBC category can produce his or her caste validity up to 6. त्यानंतर आता आपण बघू की बाकीचे जे कास्टवाले विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी काय काय सूचना आहेत. तर DTA VJ, त्यानंतर NTB NTC NTD OBC SBC आणि SCBC कॅटेगरी कॅन्डिडेट्स हु डू नॉट हॅव नॉन क्रिमिलियर. आता पहिली इन्फॉर्मेशन कशाबद्दल होती, व्हॅलिडिटी. त्यानंतर सेकंड कशाबद्दल आहे, तर ते आहे नॉन क्रिमिलियर. तर नॉन क्रिमिलियर तुमचं, नॉन क्रिमिलियर ज्यावेळेस तुम्ही काढता तर त्या प्रत्येक डॉक्युमेंटला, नॉन क्रिमिलियरला काय असते की त्याला एक पर्टिक्युलर व्हॅलिडिटी असते. मग ती 2 वर्षाची असेल किंवा मॅक्झिमम 3 वर्षांची किंवा 5 वर्षापर्यंत तुम्हाला नॉन क्रिमिलियर भेटू शकतं. 5 वर्षांचं आय थिंक नाहीये, पण 3 वर्षापर्यंत नॉन क्रिमिलियर असतं. त्यानंतर काही 1 वर्षाचे पण असतात. तर तुमचं जे नॉन क्रिमिलियर आहे तर त्याची जी मुदत आहे तर ते व्हॅलिड अप टू 31/3/2025, म्हणजे 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते नॉट ओनली नॉन क्रिमिलियर, जे पण डॉक्युमेंटला तुम्हाला व्हॅलिडिटी असते किंवा पर्टिक्युलर दिवसांपर्यंत ते चालतात
तर तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स आजच चेक करायचे आणि ते 31/3 म्हणजे 31 मार्चपर्यंत असले पाहिजे, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचे. त्यानंतर काय, ॲट द टाइम ऑफ फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कन्सिडर ॲज ओपन मेरिट कॅन्डिडेट सब्जेक्ट टू फुलफिलिंग इलिजिबिलिटी. म्हणजे काय, की SC-BCचे जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत किंवा बाकीचे पण जे कॅटेगरी विद्यार्थी आहेत, तर त्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर असणं पण गरजेचं आहे. जर नॉन क्रिमी लेअर जर तुमच्याकडे जर नसेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे, की तुमचं ॲडमिशन आहे ओपन कॅटेगरीमधून ग्राह्य धरलं जाईल आणि ओपन कॅटेगरीमधून जर तुमचं ॲडमिशन झालं, तर तुम्हाला परत पूर्ण फी भरावी लागेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप जी असते गव्हर्नमेंटकडून, तर ती तुम्हाला भेटणार नाही. त्यानंतर काय, सच कॅटेगरी कॅन्डिडेट्स विदाउट व्हॅलिडिटी ऑर NCL म्हणजे नॉन क्रिमी लेअर हू आर कन्सिडर ॲज ओपन मेरिट कॅन्डिडेट विल बी मेड इलिजिबल इफ ही ऑर शी इज अदरवाईज इलिजिबल फॉर ओपन कॅटेगरी. म्हणजे काय, तुम्ही जर वरीलपैकी कास्ट व्हॅलिडिटी किंवा तुमचं जे नॉन क्रिमी लेअर आहे, तर हे जर दिलं नाही, तर तुम्हाला ओपन कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर अजून आपलं जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, तर याच्यासाठी SC-BCच्या मुलांसाठी 6 महिन्यापर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. म्हणजे काय, ते SC-BC कॅटेगरीतले जे मुलं आहेत, तर ते 6 महिन्यापर्यंत त्यांचं ते नॉन क्रिमी लेअर किंवा जे आपलं कास्ट व्हॅलिडिटी आहे, तर ते देऊ शकतात. त्यानंतर ॲप्लिकंट्स बिलॉंगिंग टू SBC म्हणजे SBC कॅटेगरीमधले जे मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी काय सूचना आहे, द पर्सन बिलॉंगिंग टू द स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC is to consider as OBC candidate and such candidate will be required to produce non-creamy layer certificate. म्हणजे काय, जे पण SBC कॅटेगरीतून येणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना आपण काय करतोय, OBC कॅन्डिडेट म्हणून आपण कन्सिडर करतोय आणि त्यासाठी त्यांना पण काय करायचंय, की तुमचं जे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे, तर ते कॉलेजमध्ये तुम्हाला जमा करायचं आहे. याच्यासाठी कुठलीही मुदत वगैरे नाहीये. ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्हाला तुमचं SBCचं जे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असेल, तर ते तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर आता बघू EWS कॅटेगरीसाठी मुलांसाठी काय आहे. तर EWS कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू डू नॉट हॅव EWS इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इन स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आपलं काय, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये EWSच्या मुलांचं सर्टिफिकेट पाहिजे असतं किंवा इलिजिबिलिटी जे सर्टिफिकेट असतं, तर ते त्या मुलांकडे असलं पाहिजे. आणि ते पण कधी, फॉर्मॅट व्हॅलिड फॉर अकॅडमिक इयर 2024-25 ॲट द टाइम ऑफ फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस विल बी कन्सिडर ॲज ओपन मेरिट कॅन्डिडेट सब्जेक्टेड टू द फुलफिलिंग इलिजिबिलिटी. आता तिथे थोडी टायपिंग मिस्टेक आहे, पण याच्यामध्ये त्यांना सांगायचं काय, की ज्या पण मुलांकडे EWS कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल, तर अशा मुलांना पण काय केलं जाणार आहे, ओपन मेरिट म्हणून किंवा ओपन कॅन्डिडेट म्हणून त्यांना कन्सिडर केलं जाणार आहे. आणि त्यांना अशा कंडिशनमध्ये, जर तुम्ही ओपन आहात, तर तुमच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची, की तुम्हाला फीज पूर्ण तिथं भरावी लागणार आहेत. तर कळलं. तर मुलांनो, ही होती की फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आणि कुठल्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला किती मुदत भेटेल. आणि कास्टच्या मुलांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडं तुम्ही कास्टमधून आहात, तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीच्या मित्रांना, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तर ते नसतील, जेणेकरून ते लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स उपलब्ध ठेवतील. आणि तुम्हाला एक गोष्ट विसरायची नाही मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची PDF एक्स्ट्रा करून ठेवायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचे झेरॉक्स पण तुम्हाला करून ठेवायचे आहेत. यासोबत तुम्हाला तुमचे जे पासपोर्ट साईजचे फोटो असतील, तर कमीत कमी 10 ते 20 फोटो तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. कारण की ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेज फोटोज पण आणायला लावतं आणि ऐन टायमाला नाही भेटले, काही ठिकाणी अर्जंट पासपोर्ट फोटो भेटतात, तर तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन तुमच्याकडे तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला आजच अवेलेबल करून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, ही आपली प्रोसेस होती, की आपली फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. तर मला वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल, तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर तुमचे जर ॲडमिशनबद्दल काही डाऊट्स असतील, तर ते पण तुम्ही तिथं विचारा. होता होईल तेवढे मी तिथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि